हॅलो एव्हरीवन. आपण रूट वर्ड्सचं फर्स्ट लेक्चर बघितलं आहे. त्यात आपण 25 रूट वर्ड्स बघितले. तर हे आपलं सेकंड लेक्चर आहे. आपण 25 कंप्लीट केले होते. आणि फर्स्ट लेक्चरमध्ये मी माझं थोडं इंट्रोडक्शन दिलेलं नाही आहे. तर मी तुम्हाला बाकीचे इंट्रोडक्शन देण्यापेक्षा मी सांगतो की मी लँग्वेजमध्ये म्हणजे ग्रुप बीची असो किंवा राज्यसेवेची. राज्यसेवेला मी 83 घेतले 2024च्या एक्झाममध्ये. 83 एक चांगला स्कोर आहे राज्यसेवेसाठी. आणि ग्रुप बीसाठी जर बघितला 2023 आणि 24ची जी ग्रुप बी होती कंबाईनची, तर त्याच्यामध्ये मी 85+ दोन्ही पण मेन्सला गेलेलो आहे. आणि त्यामध्ये सुद्धा एका पेपरला माझे 45 इंग्लिश, फक्त इंग्लिशमध्ये बरोबर होते. माझं मराठी थोडं वीक आहे, परंतु इंग्लिशमध्ये माझा स्कोर चांगला आहे आणि मी कधीच 40च्या खाली आलेलो नाही. आणि त्यामध्ये एक मेजर वाटा होता व्होकॅब्युलरीचा. तर तीच व्होकॅब्युलरी आपण आज लेक्चरमध्ये घेऊ. आणि तुम्हाला पण मी सांगतो कसे पाठ वगैरे केले किंवा मग ट्रिक्स वगैरे तर सांगतोच आहे तुम्हाला माहितीचे. ठीक आहे, चालतं आहे. आपण लेक्चरला सुरुवात करू. आपण 25 रूट वर्ड्स बघितलेले. तर आता 26 बघायचा. ठीक आहे, आपण बायबो बघितलं होता. बायबो किंवा बिबो त्याचा अर्थ होतो पिणे किंवा ड्रिंक करणे. बायबो वगैरे बघितले. त्यानंतर 26 वर्ड्स आहे. बघा, थोडा तुम्हाला कदाचित पाठीमाग गाण्याचा आवाज येऊ शकतो. त्याला थोडं ॲडजस्ट करा आणि थोडं एन्जॉय पण करू शकता तुम्ही गाण्यासाठी. लेक्चर रेकॉर्ड करण्यामध्ये थोडा आवाज कमीच असेल तो सुद्धा. माझा आवाज मी मोठा ठेवायचा प्रयत्न करतो आहे, पण जरी पाठीमागं थोडा आवाज आला तर त्याला थोडं ॲडजस्ट करा फक्त तुम्ही. ठीक आहे. 26वा शब्द कोणता आहे? बोनस किंवा बेने. त्याचा अर्थ काय होतो? मराठीमध्ये बेने म्हणजे निगेटिव्ह अर्थ घेऊ शकता तुम्ही, परंतु ॲक्च्युली इंग्लिशमध्ये त्याचा गुड अर्थ किंवा चांगला अर्थ होतो. मग बोनस असो किंवा बेने असो, त्याच्यापासून मग कोणते शब्द तयार झाले? बोनाफाईड. बोनाफाईडचा अर्थ काय होतो? खरा. हे बघा तुम्ही, फाईड जो शब्द आहे त्याचा अर्थ असा होतो जेन्युननेस. जेन्युननेस. बोनाफाईडचा अर्थ, फाईडचा अर्थ काय होतो? जेन्युन आहे, जेन्युननेस आहे. मग बोनापासून शब्द कोणता तयार झाला? बोनाफाईड तयार झाला. आणि तुम्ही फाईड पण लक्षात ठेवा. फाईडचा अर्थ होतो जेन्युननेस किंवा तुम्ही त्याला विश्वाससुद्धा म्हणू शकता. जेन्युन आहे, रिअल आहे किंवा मग तो विश्वास ठेवण्यासारखा आहे, खरा आहे. आणखीन एक शब्द बोनांजा. बोनांजाचा अर्थ काय होतो? अचानक मिळणारा मोठा फायदा. अ सिच्युएशन विच क्रिएट्स अ सडन इन्क्रीज इन वेल्थ, गुड फॉर्च्यून किंवा प्रॉफिट्स. बोनांजा तुम्ही ज्यावेळेस ॲमेझॉनचं किंवा फ्लिपकार्टचे जे काही सेल्स येतात ना, तर ते काय म्हणतात? सेल्स बोनांजा किंवा मग बोनांजा म्हणून त्यांचे ह्या बोनांजा शब्दाचा वापर केलेला असतो त्यांनी. का बरं? कारण की त्यांचं म्हणणं आहे की तुमचा आता खूप मोठा फायदा होणारा आहे या सेल्समुळे. मग बोनांजासारखाच एक शब्द आहे, तुम्ही कदाचित ही कॉन्सेप्ट ऐकली असेल, विंडफॉल टॅक्स. विंडफॉलचा अर्थ काय होतो? की तुम्हाला अचानक मोठा फायदा मिळणे. आणि विंडफॉल टॅक्स जो असतो ना, तो इकॉनॉमिक्समध्ये, तर त्याचा अर्थ काय होतो? की जेव्हा कधी तुम्हाला एखाद्या संपत्तीवर अचानक फायदा होतो, ज्याच्यामध्ये तुमच्या मेहनतीचं काही काम नाही, काही नाही, किंवा तुमच्या मेहनतीचा उपयोगसुद्धा नाही, पण तरीसुद्धा तुम्हाला अचानक फायदा होतो मोठा, तर त्यावेळेस सरकार काय करतं? एक टॅक्स लावतं. त्याचं कोणतं नाव आहे? तर विंडफॉल. विंडफॉल टॅक्स लावतात सरकार. मग विंडफॉल आणि बोनांजा दोन्हीसुद्धा सारखेच आहे, हे लक्षात ठेवा. बेनिफिशियरी. बेनिफिशियरी म्हणजे लाभार्थी. तर आपल्याकडे आता लाडकी बहीण योजनेचे बेनिफिशियरी किती जण आहे? वाटलं तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. महिला असेल मुलांनी तिथे हात वर करायचं नाही किंवा सांगायचं नाही मी फायदा घेतो म्हणून, नाहीतर मग अदरवाईज तुमचा फायदा बंद करू शकतं सरकार. बेनिफिशियरी म्हणजे अ पर्सन हू डिराईव्ज नो ॲडव्हान्टेज फ्रॉम समथिंग, एस्पेशली अ ट्रस्ट, विल और लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. बेनिफिशियरी म्हणजे काय? लाभार्थी. सिम्पल आहे. ॲज अ बोनाफाईड बेनिफिशियरी शी रिसिव्ड अ सडन बोनांजा ऑफ वेल्थ. म्हणजे काय? खरी बेनिफिशियरी म्हणजे लाभार्थी असल्यामुळे तिला अचानक फायदा झाला, बोनांजा. तिन्ही पण शब्द आपल्या वाक्यामध्ये आलेले आहे. तुम्हाला जी काय PDF मी ग्रुपवर टाकलेली आहे, त्या PDFमध्ये थोडे वेगळे सेंटेन्स असू शकतात, परंतु रूट वर्ड्स तर सेम आहे. त्याच्यामुळं तुमचे दोन्ही पण सेंटेन्सची एक प्रकारे काय म्हणतात रिव्हिजन होऊ शकते किंवा फायदा होऊ शकतो दोन्ही पण सेंटेन्सचा. बोनस किंवा बेने परत एकदा वरचे शब्द खाली आहे. बेनिडिक्शन. त्याचा अर्थ काय होतो? द अटरन्स ऑर बिस्टोविंग ऑफ ब्लेसिंग इस्पेशली ॲट द एंड ऑफ अ रिलिजियस सर्व्हिस. बेनिडिक्शन म्हणजे काय असतं? आशीर्वाद. बघा, आशीर्वाद झालं इथं, पण आशीर्वाद मला फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. हे मराठीमध्ये चुका का बरं होतात ते रिपीट नाही करत मी आता इथं.
आशीर्वाद किंवा मंगलकामना. बेनिडिक्शनचा अर्थ काय होतो? मंगलकामना किंवा आशीर्वाद. मग द अटरन्स ऑर बिस्टोईंग. बिस्टो करणे म्हणजे काय करणे? प्रदान करणे. तिथे लिहू शकता तुम्ही, प्रदान करणे. आणि अटरन्स म्हणजे काय असतं? अटर म्हणजे उच्चारणे, डबलचं येते उच्चारणे. म्हणजे अटरन्स म्हणजे उच्चारणे आणि बिस्टो म्हणजे प्रदान करणे. तुम्ही हे पण शब्द लिहून घ्या, कदाचित विचारले जाऊ शकतात. मग बेनिडिक्शन म्हणजे आशीर्वाद, मंगलकामना. आणि बेनिफिशंट म्हणजे काय असतं? बेनिफिशियरी बघितले तर बेनिफिशियरी म्हणजे लाभार्थी आणि बेनिफिशंट म्हणजे लाभदायक किंवा हितकारक, बेनिफिशंट. जनरस ऑर डुईंग गुड, बेनिफिशंट. बेनिवोलंट म्हणजे काय असतं? बेनिवोलंट म्हणण्यापेक्षा त्याला बनेवोलंट असा शब्द वापरला जातो, बऱ्याच वेळेस उच्चारला जातो. ठीक आहे, उच्चार आपल्याला शक्यतो येत नाही घेणे. बेनिवोलंट म्हणजे काय? वेल मिनिंग अँड काइंडली, दयाळू. बेनिवोलंट म्हणजे काय असतं? वेल मिनिंग अँड काइंड येतो किंवा मग वेल मिनिंग अँड काइंडली, दयाळू. त्याच्यासारखा एक शब्द आहे बघा, मलेवोलंट. वोलंट शब्द सेम आहे, इथं मेल वाटतं बऱ्याच जणांना, ॲक्च्युली उच्चार त्याचा मलेवोलंट आहे. तर मलेवोलंट जो शब्द असतो ना, तो एक्झॅक्ट दयाळूच्या विरोधात आहे. क्रूर म्हणू शकतो आपण त्याला. माल इंटेन्शन, माल म्हणजे खराब, ॲक्च्युली माल इंटेन्शन किंवा खराब इंटेन्शन असतं त्याचं. मग द बेनिवोलंट लीडर कंक्लुडेड द सेरेमनी विथ अ हार्टफेल्ट बेनिडिक्शन. बेनिवोलंट लीडर म्हणजे काय? तो सात्विक वृत्तीचा जो लीडर होता त्याने सेरेमनी कंक्लूड केली म्हणजे संपवली. कंक्लूड करणे म्हणजे काय? संपवणे किंवा एंडिंग. बाहुबली ते कंक्लुजन बघितलं असं, त्यातलं कंक्लुजन काय? याचा अर्थ शेवटचा पार्ट होता ना, तो कटापाने बाहुबली का मारलं हेच कंक्लूड केलं त्याच्यामध्ये. मग तसं कंक्लूड लक्षात ठेवू शकता. आणि काय पुढचं? कंक्लुडेड द सेरेमनी विथ हार्टफेल्ट बेनिडिक्शन. बेनिडिक्शन म्हणजे काय? आशीर्वाद. एक प्रकारे त्याने आशीर्वाद दिला किंवा मग चांगले शब्द उच्चारले असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ब्रेव्हिस. ब्रेव्हिसचा अर्थ काय होतो? शॉर्ट किंवा लहान, छोटा. एक चेन्नईचा प्लेयर आहे CSKचा, डेवॉल्ड ब्रेव्हिस म्हणून. तो सुद्धा छोटा लहान आहे, परंतु एकदम क्लास खेळतो. मग त्या अँगलने तुम्ही बघू शकता. ब्रेव्हिस म्हणजे काय? शॉर्ट आहे, लहान आहे. मग ब्रेव्हिसपासून कोणता शब्द तयार झाला? ब्रेव्हिटी. ब्रेव्हिटीचा अर्थ होतो संक्षिप्तपणा. कॉन्साईस म्हणजे सुद्धा संक्षिप्तपणा. कॉन्साईस अँड एक्झॅक्ट यूज ऑफ वर्ड्स इन रायटिंग ऑर स्पीचिंग. ब्रेव्हिटीचा अर्थ काय होतो? संक्षिप्तपणा. मग त्यापासून शब्द आणखी कोणता म्हणला? ॲब्रिव्हिएशन. ब्रिव्हिएशन म्हणजे काय? शॉर्टन करणे किंवा ॲब्रिव्हिएट करणे. बघा, ॲब्रिव्हिएशन नाऊन झालं आणि ॲब्रिव्हिएट करणे म्हणजे काय? ते त्याचं व्हर्ब तयार झालेलं आहे. मग ॲब्रिव्हिएट करणे म्हणजे काय करणे? शॉर्टन करणे. एखाद्या वर्डला किंवा फ्रेजला, टेक्स्टला तुम्ही शॉर्ट करू राहिला, ॲब्रिव्हिएट करू राहिला. जसं बघा, ॲब्रिव्हिएशन म्हणजे काय असतं? ते नाव नाही. जसं की GST, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. GST काय? हे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सचं ॲब्रिव्हिएशन आहे. मग तसं ब्रीफ शब्द आणखीन एक आहे. ब्रीफ म्हणजे काय? शॉर्ट ड्युरेशनमध्ये, थोडक्यात. आणि म्हणतात ना, ब्रीफमध्ये सांग एखादी गोष्ट, म्हणजे काय करायचं? शॉर्टमध्ये सांगायचं. मग याचा युसेज कसा असू शकतो? फॉर द सेक ऑफ ब्रेव्हिटी. ब्रेव्हिटीच्या सेकमध्ये म्हणजे नेमकेपणाच्या सेकमध्ये किंवा नेमकेपणा सांगण्यासाठी प्लीज ॲब्रिव्हिएट युअर एक्स्ट्रीमली लॉंग रिपोर्ट. म्हणजे काय? एकदम संक्षिप्तपणे सांगण्यासाठी काय करतो माहिती का? तुझा जो रिपोर्ट आहे, लार्ज रिपोर्ट आहे किंवा लॉंग रिपोर्ट आहे, त्याला ॲब्रिव्हिएट कर म्हणजे शॉर्टन कर. व्हर्ब तयार झाला. तरी ठीक आहे, थोडा सोपा शब्द आहे तरीसुद्धा एवढं काय टफ नाही आहे. कॅड किंवा कॅस किंवा CID, साईड म्हणू शकतो. मग फॉल होणे. कॅड म्हणजे काय करणे? कॅड किंवा कॅस म्हणजे फॉल होणे किंवा पडणे. मग ॲक्सिडंट, CID आहे. ठीक आहे, हा शब्द रूढवड पाठ करायची गरज नाही की ॲक्सिडंट तुम्हाला माहिती आहे, अपघात. कॅस्केड हा शब्द तुम्ही जर इकॉनॉमिक्समध्ये जर बघितला असेल तर धबधबा, परिणाम माहिती तुम्हाला. म्हणजे म्हणतात ना की जुना जो कायदा होता GSTच्या अगोदरचा, व्हॅटच्या सुद्धा अगोदरचा एक कायदा होता, मला एक्झॅक्ट लक्षात नाही, किंवा व्हॅटसुद्धा म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या काही इकॉनॉमिक्सचा क्लास नाही हा. व्हॅट हा काय, त्याच्यामध्ये कॅस्केडिंग इफेक्ट होता, धबधबा परिणाम होता. आणि GSTमध्ये काय, कॅस्केडिंग इफेक्ट नाही, धबधबा परिणाम नाही. हे तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या अँगलने येऊ शकतो प्रश्न. ऑलरेडी PYQ आला आहे कॅस्केडिंगवर. मग कॅस्केड तुमचं तेथे पाठ व्हायला पाहिजे, त्याचा अर्थ होतो धबधबा. मग कॅस्केड म्हणजे काय करणे? अ स्मॉल वॉटरफॉल, टिपिकली वन ऑफ द सेव्हरल दॅट फॉल इन स्टेजेस. मग काय? कॅस्केडचा अर्थ होतो धबधबा किंवा पाण्याचा प्रभाव. आणि डेकेडंट म्हणजे काय असतं? DK म्हणजे काय असतं? हे बघा, जो शब्द आहे DKचा अर्थ होतो ऱ्हास होणे. मी परत एकदा स्पेलिंग लिहितो DKची, तुम्ही लिहून घेऊ शकता. DKचा अर्थ काय होतो? ऱ्हास होणे. मग DK आणि डिकेडंट तसं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि तुम्ही सायन्समध्ये बीटा DK ऐकलेलं आहे का? म्हणजे काय? अल्फा बीटा गामा जे रेज असतात ना,
त्याच्यामधून ज्यावेळेस एखाद्या पदार्थामधून बीटा रेज जातात तर एक अणुअंक वाढत असतो, त्याला बीटा डीके म्हणतात. जरी ती वाढत असले ना तरीसुद्धा डीके होत असतं ॲक्च्युली. तो खरं जर बघितलं तर तो सायन्सचा वेगळा भाग आहे, परंतु तुम्ही तिथंसुद्धा डीके हा शब्द बघितला असेल हे मला सांगायचं होतं. मग डेकेडंट म्हणजे काय असतं, अवनत होणे किंवा ऱ्हास झालेला. कॅरेक्टराइज्ड बाय ऑर रिफ्लेक्टिंग अ स्टेट ऑफ मोरल ऑर कल्चरल डिक्लाइन, फॉलिंग डाऊन, अवनत. आता युसेज कसे असू शकते, द वॉटर प्लमेटेड इन ए ब्युटिफुल कॅस्केट डाऊन द माउंटन रॉक्स. म्हणजे काय झालं, आता हे बघा, हे वाक्य सेम इथं लागू होतं. म्हणजे काय, वॉटर काय झालेलं आहे, पडत आलेलं आहे कॅस्केड म्हणून. म्हणजे काय, कॅस्केड म्हणजे धबधब्याच्या रूपात पडत आलेलं आहे ह्या रॉक्सवर, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, असा अर्थाची काही गरज नाही काय नाही, ते नॉर्मली तुम्हाला कळून जाईल वरचा शब्द पाठ झाल्यानंतर. एवढे तर लहान नाही आहे, मला एवढं माहिती आहे. कॅन्ड म्हणजे काय असतं, कॅन्ड म्हणजे ग्लो करणे किंवा व्हाईट ठेवणे, चमकणे, पांढरा करणे. मग तुम्ही कॅन्डिड फोटो काढतात, तो तुमचा कसा फोटो असतो, एकदम चांगला फोटो असतो, पांढरा म्हणू शकतो आपण त्याला. बऱ्याच जणांना पांढरा म्हणजे काय फेअर कलर आवडतो, मग त्या अँगलने कॅन्डिड फोटोज ते काढायचा प्रयत्न करतात. मग कॅन्डिड म्हणजे काय, पांढरा किंवा तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येते एक प्रकारच्या त्या फोटोमध्ये, म्हणजे आर्टिफिशियल, तुम्ही हसत नाही काय. कॅन्डिड म्हणजे काय, प्रामाणिक. ॲक्च्युअली ते प्रामाणिक आहे, यातलं ही वेलंटी राहिली आहे. बरं तर तुम्हाला माहिती आहे की हे कावर होतं आहे, साधीच सांगितलं तुम्हाला. कॅन्डिड म्हणजे काय, ट्रूथफुल, म्हणजे तुमचं ते खरं नेचर असतं. स्ट्रेट फॉरवर्ड आणि काय फ्रँक आहे, क्लिअर अँड ब्राईट. आता बघा, आता सध्या जर बघितलं ना तर कॅन्डिड फोटो काढायचे नादात बरेच जण म्हणते कॅन्डिड फोटो काढ, कॅन्डिड फोटो काढ, आणि कॅमेरा आपल्या हातात देतात आणि बळच असतात. म्हणजे कसं की असं दिसलं पाहिजे कॅन्डिड फोटो. ॲक्च्युली तो खरा तर ट्रूथफुल फोटो नाही आहे, परंतु तरीसुद्धा कॅन्डिड अर्थ का होतो, ट्रूथफुल. कॅन्डल म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॅन्डल लाईट डिनर वगैरे, ठीक आहे. कॅन्डल माहिती आहे. इनकॅन्डेसंट. आता इनकॅन्डेसंटचा काय अर्थ होतो, इथं लक्षात ठेवासारखी गोष्ट अशी आहे की जरी याला आयन लागलं तरी हा शब्द निगेटिव्ह होत नाही. म्हणजे कॅन्डेसंटच्या विरोधात इनकॅन्डेसंट आहे असं होत नाही. म्हणजे काय, इनकॅन्डेसंट म्हणजे एमिटिंग लाईट ॲज अ रिझल्ट ऑफ बिंग हीटेड, प्रखर प्रकाश देणारा किंवा तेजस्वी, इनकॅन्डेसंट. मग ही कॅन्डल काय, ही कॅन्डल एक प्रकारे इनकॅन्डेसंट आहे. मग टू बी कॅन्डिड, द इनकॅन्डेसंट बल्ब गिव्ज ऑफ ॲन इन्क्रेडिबली ब्राईट ग्लो. म्हणजे खरं सांगायचं ठरलं तर, स्पष्टपणे सांगायचं ठरलं तर, इनकॅन्डेसंट बल्ब जे असतात ना ते एकदम चांगली ब्राईट किंवा ग्लो लाईट आपल्याला देतात. ठीक आहे. कॅनिसचा अर्थ काय होतो, कॅनिस म्हणजे कुत्रा आहे, डॉग. मग कॅनाईन जे असतात ना दातं, आपले जे वरचे दातं असतात ना, समोरचे जे एकदम समोरचे 2 दातं आणि त्याच्या शेजारी कॅनाईन दातं असतात बघा. 2 जर दातं तुम्ही लेफ्ट साईडने 2 आणि राईट साईडने 2 जर दातं सोडले ना तर कॅनाईन दातं असतात, ते आपल्या ह्या साईडला असतात बघा, सुळ्यासारखे. तुम्ही वॅम्पायर जर बघितले असं ना तर त्यांची दातं मोठे असतात. आणि हे बघा इथं खालचे कुत्र्याचे पण काय कॅनाईन दातं, खतरनाक वाटते की नाही ते कॅनाईन दातं असतात हे. मग कॅनाईन काय, श्वानाशी संबंधित पण आहे आणि त्यासोबत दातंसुद्धा तुम्ही कॅनाईन म्हणू शकता. स्पेलिंग सेम आहे, फक्त त्याचं अनेक वचन कॅनाईन्स होईल इथं, पॉइंटेड टीथ. आणि कॅनाईन म्हणजे काय, कुत्र्यासारखा कॅनाईन. मग द वेटरनरियन चेक द डॉग्ज शार्प कॅनाईन्स ड्युरिंग द कॅनाईन हेल्थ एक्झाम. म्हणजे काय, कुत्र्यांची हेल्थची एक्झाम जी होती त्याच्यामध्ये त्याने कॅनाईन्स चेक केले. हे दातं झाले आणि हे काय झालं, हे कुत्र्यासारखं किंवा श्वानांची जी एक्झाम आहे ॲडजेक्टिव्ह म्हणून ते किंवा ॲडवर्ब म्हणून वापरलेलं आहे. त्यानंतर ल्युमिनस लेक्सिकॉन. मग आता ल्युमिनसचं वाचलं मी. खालचा शब्द आहे कॅप्ट किंवा केप्ट. ॲक्च्युली मला वाटलं ल्युमिनस पण शब्द माझा झाला काय. कॅप किंवा केप्ट म्हणजे काय, टू टेक किंवा होल्ड सीज. मग आता कॅप्टिव्ह करणे म्हणजे काय करणे, एखाद्याला बंद किंवा कैदी म्हणून ठेवणे. कॅप्टिव्ह करणे म्हणजे काय, अ पर्सन हू हॅज बीन टेकन प्रिझनर, कैदी ठेवणे, कॅप्टिव्ह म्हणजे काय करणे, बंदी किंवा कैदी. आणि इंटरसेप्ट, आता आपलं ES-400 जे आहे, तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असाल कदाचित. ज्यावेळेस भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू होतं, हे थोडे चकमकी होते छोट्याल्या. म्हणजे कसं की आपण जे ऑपरेशन सिंधूर राबवलं होतं त्यानंतर पाकिस्तानने काही आपल्यावर मिसाईल टाकल्या होत्या. आपलं ES-400 होतं, ES-400. तर त्याने काय केलं होतं, त्याच्या मिसाईली जवळजवळ सगळ्या मिसाईल्स त्याने इंटरसेप्ट केलेल्या होत्या. म्हणजेच वाटेतच त्यांनी काय केलं होतं, पकडलं म्हणू शकतो, किंवा त्याला वाटेतच त्यांनी डिस्ट्रॉय केलेलं आहे. इंटरसेप्ट करणे म्हणजे काय करणे, अडवणे किंवा पकडणे. ऑब्स्ट्रक्ट समवन ऑर समथिंग सो ॲज टू प्रिव्हेंट देम फ्रॉम कंटिन्युईंग टू अ डेस्टिनेशन म्हणजे काय, एखाद्या त्याचं निश्चित ठिकाणापर्यंत पोहोचण्या अगोदरच त्यांना पकडणे. ऑब्स्ट्रक्ट म्हणजे काय करणे, अडथळा आणणे. ऑब्स्ट्रक्ट म्हणणे अडथळा आणणे. मग परसेप्टिव्ह शब्द, आणखीन एक शब्द सेप्ट लागले, याचा अर्थ काय, एखादी गोष्ट होल्ड किंवा तुम्ही सीज करू शकतात. मग परसेप्टिव्ह म्हणजे हॅव्हिंग ऑर शोविंग सेन्सिटिव्ह इन्साईट,
त्याची इन्साईट एकदम सेन्सिटिव्ह आहे, याचा अर्थ कुशाग्र बुद्धीचा आहे तो व्यक्ती. आपण म्हणतो ना की त्याचे माझ्या विषयी जे परसेप्शन आहे ते खराब आहे. मग परसेप्शन म्हणजे काय असतं? परसेप्शन म्हणजे ती आपण असं म्हणू शकतो की त्याचे विचार किंवा त्याने जे काही होल्ड केलेले विचार माझ्याविषयी ते खराब आहे. मग परसेप्टपासून परसेप्टिव्ह पण लक्षात ठेवू शकतात. त्याचा पण अर्थ काय होतो की चटकन आकलन होणारा किंवा कुशाग्र बुद्धीचा. द परसेप्टिव्ह गार्ड मॅनेज टू इंटरसेप्ट द एस्केपिंग कॅप्टिव्ह. म्हणजे काय की परसेप्टिव्ह जो गार्ड होता म्हणजे तो कुशाग्र बुद्धीचा जो काही गार्ड होता, त्या गार्डने काय केलं, जो काही कॅप्टिव्ह आहे, बंदी आहे, तर तो पळून चालला होता, त्याला त्यांनी मध्येच अडवलं, म्हणजे इंटरसेप्ट केलेलं आहे. बघा आता हे जे बाण वगैरे आहे ते काय करू राहिले, ह्या जाळीला इंटरसेप्ट करायचा प्रयत्न करू राहिले. इंटरसेप्ट करणे म्हणजे काय करणे, मध्ये चढवणे किंवा मग त्याला एक प्रकारे काय म्हणतात भेदून जाण्याचा प्रयत्न करू राहिले. इंटरसेप्ट म्हणजे मध्ये चढवणे. त्यानंतर कॅप्यूट किंवा कॅपिट, त्याचा अर्थ होतो हेड किंवा डोके. मग कॅपिटल म्हणजे काय असतं, तुम्ही कॅपिटल इकॉनॉमी ऐकले असाल, सोशल इकॉनॉमी आणि कॅपिटल इकॉनॉमी. मग त्याचा कॅपिटलचा अर्थ होतो की डोके, परंतु इथं काय की राजधानी किंवा मुख्य शहर म्हणून शब्द वापरलेला आहे. मग आता जर भारताचं जर एखादं सिटी आहे आणि आपण जर म्हणलं की भारताची ती सिटी डोकं आहे, मग तुम्ही कोणती सिटी मनावर घ्याल? आपण बट ऑफिस आहे दिल्ली म्हणून. मग दिल्ली काय, डोके म्हणजे राजधानी आहे, मुख्य शहर आहे. मग तसेच त्याचा अर्थ काय होतो, भांडवलसुद्धा होतो. मग आपण कॅपिटल इकॉनॉमी बघितली ना, भांडवलशाही अर्थव्यवस्था, मग तेव्हा भांडवलसुद्धा अर्थ होतो त्याचा. कॅप्टन म्हणजे काय असतं, तो कॅप्टन असतो, प्रमुख असतो. ठीक आहे, सगळे कॅप्टन म्हणजे काय की तुम्ही क्रिकेट वगैरे बघता, तुम्हाला कॅप्टन वगैरे कळून जाते. डी कॅपिटेट, आता कॅपिटेट म्हणजे डोकं आहे आणि डी म्हणजे काढून टाकणे, म्हणजे डोके जर काढून टाकले म्हणजे काय, मुंडके कापणे. कट ऑफ द हेड ऑफ अ पर्सन ऑर ॲनिमल. डिकॅपिटेड काय करणे म्हणजे एखाद्याचा शिरछेद करणे. ॲक्च्युली ते शिरछेद आहे, शिरछेद करणे किंवा मुंडके कापणे. द कॅप्टन स्टिअर्ड हिज शिप बॅक टुवर्ड्स द नेशन्स कॅपिटल. स्टिअर करणे म्हणजे काय करणे, स्टिअरिंग तुम्हाला माहिती आहे, गाडीची जी स्टिअरिंग असती तर स्टिअरिंग तुम्हाला माहिती आहे. मग कॅप्टननी त्याची स्टिअर काय केली, बॅक केली, म्हणजेच काय त्याच्या कॅपिटल नेशनच्या कॅपिटलकडं. ठीक आहे, त्याने ते वळवली गाडी एक प्रकारे, किंवा मग त्याची जी शिप आहे तर ती त्याने वळवली. हे शिपचं स्टिअरिंग आहे. तर सोपं एक्झाम आहे, एवढं काही अवघड नाही त्यामध्ये. कॅवस किंवा मग हॉलो, पोकळ म्हणतो आपण त्याला. कॅवस म्हणजे काय, हॉलो आहे किंवा पोकळ आहे. मग कॅवसपासून केव शब्द तयार झाला आहे. हा केव तर तुम्हाला माहितीच असेल, आपण सगळे केवमधून आलो आहे, गुहामधून आलेलो आहे. म्हणजे आपले पूर्वज जे होते ते काय, ते केवमध्ये राहत होते. मग नॅचरल अंडरग्राऊंड चेंबर इन ए हिल साईड ऑर क्लिफ. ठीक आहे, एवढं पाठ करायची गरज नाही, गुहा आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, असा काही शब्दच नाही आहे, तर ॲक्च्युली ते गुहा आहे, तर ते उलटं झालं आहे, हलच उकारला आला आहे. तुम्हाला जर वाचता येत असेल तर तुम्ही वाचू शकता त्याला. कॅव्हिटी म्हणजे काय, ॲन एम्प्टी स्पेस विद अ सॉलिड ऑब्जेक्ट इन पर्टिक्युलर द बॉडी ऑर ट्यूथ. ठीक आहे, आपल्या टूथमध्ये किंवा दातामध्ये कॅव्हिटी होती किंवा छिद्र पडलेलं असतं, तर मग कॅव्हिटी म्हणजे काय, दाताला छिद्र पडणे, किंवा मग कॅव्हिटी कुठेही येऊ शकते, फक्त टूथलाच नाही, फक्त छिद्र पडलेलं असू शकते तिथं. कॉनकेव म्हणजे काय असतं, तुम्ही कॉनकेव आणि कॉन्व्हेक्स मिरर ऐकले आहे का? फॉर एक्झाम्पल हा आपला मिरर आहे आणि कॉन्केव जर असेल तर इकडून तर त्याला कलर लावला आहे, याचा अर्थ इकडून काही दिसणार नाही का नाही. पण मिरर जर कॉन्केव असेल तर तो असा असेल, तुम्ही इकडून बघत आहात त्या मिररकडं, हा जरा कॉन्केव मिरर. मग कॉन्केव म्हणजे काय, अंतर्वक्र म्हणतो. आता अंतरला का आलं आहे ॲक्च्युली ते, पण अंतर्वक्र तुम्ही लिहून ठेवू शकता. अंतर्वक्र, थोडा व्हिडिओ पॉज करायचा, बऱ्याच वेळेस जर स्पीड जर जास्त होत असेल तर, आणि पॉज करून लिहून टाकायचं. फक्त लिहिण्याच्या बाबतीत तुम्ही निष्काळजी करायची नाही. लिहिणं आपलं काम आहे आणि लिहून काढायचं तुम्ही कधीही. म्हणजे मी जेव्हा कधी तुम्हाला सांगेन की हे लिहायचं तर लिहूनच काढायचं ते, कारण की नंतर होत नसतं. बाद में चाहे थंडी हो जाती आहे, तसंही आहे, नंतर आपलं लिहून होत नाही का नाही. मग कॉन्केव काय, तुम्हाला कॉन्केव मिरर जो जस्ट सांगितलं तुम्हाला, मग कॉन्केव मिरर कसा असेल, तो असा अंतर्वक्र असेल. आणि कॉन्व्हेक्स मिरर जर विचारला कसा असेल, तर तो असा असेल, इकडून कलर दिलेला आहे आणि इकडून हा कॉन्व्हेक्स मिरर आहे. सायन्सच्या अँगलने तुम्ही फिजिक्समध्ये त्याला बघू शकता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पलची काही गरज नाही काही याच्यामध्ये, एवढं काही असं अवघड एक्झाम्पल नाही ते. सिडो किंवा सेसचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ होतो टू इल्ड किंवा टू गो, जाणे किंवा माघार घेणे. सिडो म्हणजे काय करणे, सेस किंवा सिडो म्हणजे इल्ड करणे. इल्ड म्हणजे काय, माघार घेणे किंवा शरण जाणे म्हणू शकतो. शरण जाणे लिहून टाकू शकता ते तुम्ही. मग आता परसीड म्हणजे काय असतं, कम बिफॉर समथिंग इन टाईम. परसीड म्हणजे काय असतं, सॉरी परसीड म्हणलो मी, प्रीसीड. परसीड तो वेगळा शब्द झाला आहे. प्रीसीड म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्ही आधी येणे, कम बिफॉर समथिंग इन टाईम. मग इथं प्री शब्द आहे, सीड म्हणजे काय, अगोदर येणे. प्रीसीड म्हणजे अगोदर येणे. प्री ते प्रिलिम्स तर अगोदरच येते आपली,
मेन्स नंतर येते. प्रिसिड म्हणजे काय, आधी येणे, कम बिफोर समथिंग इन टाईम. आणि कन्सिड करणे म्हणजे काय करणे, मान्य करणे किंवा कबूल करणे. आता ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश कमेंट्री बघतात ना, तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस कमेंटेटर काय म्हणतो, द बॉलर कन्सिडर्ड ओनली 10 रन्स इन दिस ओव्हर. आता ते फायनल ओव्हर असले तर शेवटचे 10 रन्स कमीच मानला लागणार ओनली. मग आता कन्सिड करणे म्हणजे काय करणे, त्यावेळेस त्या बॉलरने काय केलं आहे, 10 रन देण्याचं मान्य केलं आहे. पण आपण असं मराठीमध्ये असं म्हणतो का, 10 रन देणे मान्य केले, आपण डायरेक्ट म्हणतो 10 रन दिले. मग कबूल करणे, मान्य करणे किंवा त्या वाक्याच्या अर्थानुसार तुम्ही देणे ह्या अँगलने सुद्धा बघू शकता त्याला. मग ॲडमिट दॅट समथिंग इज ट्रू आफ्टर फर्स्ट डिनाइंग इट. कन्सिड करणे म्हणजे काय करणे, तुम्ही अगोदर एखादी गोष्ट खोटी आहे असं म्हटले आणि त्यानंतर तुम्हाला कळलं की नाही ती खरी गोष्ट आहे, मग तुम्ही मान्य केलेलं आहे ते, मग कन्सिड केलं तुम्ही त्याचा अर्थ. रिसीड करणे म्हणजे काय करणे, मागे जाणे. रिसीड करणे म्हणजे काय, गो ऑर मूव्ह बॅक ऑर फर्दर अवे, मागे जाणे किंवा ओसरणे. रिसेशन, डेफिनेटली तुम्ही हा शब्द इकॉनॉमिक्समध्ये ऐकला असेल, रिसेशन. रिसेशनला आपण काय म्हणतो, मंदी म्हणत होतो. याचा अर्थ काय झालं की आपली अर्थव्यवस्था मागे चाललेली आहे, रिसीड होऊ राहिली, मागे जाऊ राहिली. मग आफ्टर अ लॉंग आर्ग्युमेंट ही हॅड टू कन्सिड हिज पॉईंट अँड वॉच द क्राऊड रिसीड. म्हणजे काय की खूप वेळेनंतर त्याला त्याचा जो पॉईंट आहे तर तो त्याला मान्य करावा लागला आणि काय म्हणतात त्याला कबूल करावा लागला. आणि क्राऊड जे आहे तर मागे जाताना त्याने बघितलं. ठीक आहे, मागे जाताना याचा काही अर्थ नाही, त्याचा काही सेन्स वेगळा असू शकतो, म्हणजे सिच्युएशनल सेन्स असू शकतो. काहीतरी क्राऊड आली असेल, ती म्हणत असेल त्याला की ही मान्यच कर. त्याने आधी मान्य नव्हतं केलं आणि नंतर त्याला कळलं की नाही क्राऊड जे बोलते ते खरंच बोलते, मग त्याने ते मान्य केलं, त्यानंतर क्राऊड मागे गेली, असा काहीतरी सेन्स असू शकतो तो. त्यानंतर सेलर शब्द आहे. सेलरचा काय अर्थ होतो, फास्ट किंवा स्पीड, जलद किंवा वेग. आता इथं वगे झालं आहे, परत एकदा तुम्ही ते एवढं माहिती आहे की वेग शब्द बरोबर आहे, वगे असं काही शब्दच नाही आहे. मग सेलरचा अर्थ होतो फास्ट किंवा स्पीड. मग ॲक्सेलरेटरमध्ये सेलर शब्द आहे का, तर आहे ना. सेलर म्हणजे काय, ॲक्सेलरेटर म्हणजे काय, तो वाढवतो, AC सिमेंट सारखा तो काय करतो, सेलर म्हणजे काय, स्पीड वाढवतो. बिगिन टू मूव्ह मोर क्विकली, वेग वाढवणे. मग सेलेरिटी शब्द त्यासारखाच आहे, एक म्हणजे काय, चपळाई किंवा गती. स्विफ्टनेस, स्विफ्टनेस म्हणजे काय असतं, चपळाई. आणि आणखीन एक शब्द आहे निम्बलनेस. निम्बलनेस, NIMBLENESS, निम्बलनेस. त्याचा पण अर्थ होतो चपळाई, निम्बलनेस म्हणा किंवा मग ब्रिस्कनेस. म्हणजे निम्बल आणि ब्रिस्कचा अर्थ होतो चपळ, मग नेस शब्द लागला याचा अर्थ नाऊन तयार झालं आहे. म्हणजे स्विफ्टनेस, इथं पण नेस शब्द लागला आहे. स्विफ्ट तुम्ही गाडी बघितलेली आहे का, स्विफ्ट डिझायर वगैरे त्या गाड्या, तर स्विफ्टची त्याचा अर्थ काय होतो का ती चपळ आहे गाडी. कदाचित असू शकते BMW सुद्धा जास्त चपळ असू शकते. स्विफ्ट गाडीच्या अँगलने सुद्धा तुम्ही स्विफ्ट लक्षात ठेवू शकतात. आणि स्विफ्ट हा एक पक्षीसुद्धा आहे. ठीक आहे. डिसेलरेट, आता सिलरेट म्हणजे वाढवणे आणि डी म्हणजे काय, तर निगेटिव्ह करतं त्याला, ते म्हणजे काय, कमी करणे. डिसेलरेट म्हणजे काय करणे, रिड्यूस करणे किंवा टू कॉज टू रिड्यूस इन स्पीड, वेग कमी करणे. आता वेग वगैरे काही नसतं, पण वेगच आहे ते शब्द, वेग कमी करणे. यू मस्ट ॲक्सेलरेट युअर व्हेकल विथ ग्रेट सेलरिटी टू विन द रेस. म्हणजे काय, तुला तुझ्या गाडीचा जो वेग आहे तो ॲक्सेलरेट करावा लागेल. कशासाठी, एकदम ग्रेट सेलरिटीने तुम्हाला काय म्हणतात ॲक्सेलरेट करावं लागेल. म्हणजे तुला एकदम ग्रेट प्रमाणामध्ये तुझ्या गाडीची जी स्पीड आहे ती वाढवावी लागेल, तुला जर रेस जिंकायची असेल तर. बघा हा सेलर मोशनमध्ये कसा दिसतोय खतरनाक. त्यानंतर सेंट्रम शब्द आहे, त्या अगोदर मी काय करतो, एकदा पाणी पिऊन घेतो, 2 मिनटं फक्त. ठीक आहे, तुम्ही तोपर्यंत मागचं गाणं ऐकलं असेल. मागे गाणे सुरू आहे, तुम्हाला ऐकू येते की नाही मला माहीत नाही एक्झॅक्ट, पण मला तर ऐकू येऊ राहिले, कदाचित येऊ शकते तुम्हाला बंद ऐकू. सेंट्रमचा अर्थ काय होतो, सेंटर. सेंटर आपल्या सगळ्याला माहिती, सेंट्रमसुद्धा कळून जाईल. मग आता एक सेंट्रिक म्हणजे काय असतो, त्याचं सेंटर हुकलेलं आहे. एक सेंट्रिक म्हणजे काय, त्याचं एक सेंटर हुकलेलं आहे. याचा अर्थ म्हणजे काय, तो असामान्य म्हणजे काय, ते निगेटिव्ह शब्द येतो. तो असामान्य, डेव्हिएटिंग फ्रॉम द नॉर्मल सेंटर. डेव्हिएट करणे म्हणजे काय करणे, विचलित होणे. डेव्हिएट करणे म्हणजे काय करणे, विचलित होणे. मग तसाच काय, तो विचलित झालेला आहे नॉर्मल माणसापासून, याचा अर्थ तो कसा आहे, तो विचित्र आहे. एक्सेंट्रिक म्हणजे काय, त्याचं सेंटर उठलेलं आहे त्या व्यक्तीचं आणि तो विचित्र व्यक्ती आहे, विक्षिप्त आहे किंवा असामान्य आहे. हा निगेटिव्ह अर्थाने वापरला जातो, हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही असामान्याला मानता, नाही असामान्य म्हणजे पॉझिटिव्ह, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ह्या अँगलने वापरू शकता तुम्ही. तर तो हा एक्सेंट्रिक शब्द निगेटिव्ह आहे, तो असामान्य आहे.
कॉनसेंट्रिक म्हणजे काय असतं, कॉनचं तुम्ही कधी पण लक्षात ठेवा, कॉन कधीच निगेटिव्ह करत नाहीत, उलट त्या शब्दाला पॉझिटिव्ह करतो आणि 2 या अर्थाने येतो. म्हणजे कसं, कॉनसेंट्रिक म्हणजे 2 समकेंद्री हॅव्हिंग अ कॉमन सेंटर. बघा कॉमन आला म्हणजे 2 जण आले या अँगलने, तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. मग कॉनसेंट्रिक म्हणजे काय असतं, समकेंद्रिक. तसं पण हे सेंटरमध्ये आहेत. आणि इगोसेंट्रिक, इगो म्हणजे काय असतं, इगोचा अर्थ होतो सेल्फ. मग सेल्फला जर तो व्यक्ती सेंटरमध्ये ठेवत असेल तर याचा अर्थ तो फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतो, त्याच्यामध्ये इगो आहे, इगोसेंट्रिक आहे तो, आत्मकेंद्रित. थिंकिंग ओनली ऑफ वन सेल्फ विदाऊट रिगार्ड फॉर द फिलिंग्स ऑर डिझायर्स ऑफ अदर्स, इगोसेंट्रिक येतो. डिसेंट्रलाइज करणे म्हणजे काय करणे, आता सेंट्रलाइज करणे म्हणजे एकत्र करणे किंवा सेंटरला आणणे, आणि डी त्याच्या विरोधात तयार झाला आहे. म्हणजे डिसेंट्रलाइज म्हणजे काय असतं की तो आता केंद्रीकरणाच्या विरोधात म्हणजे विकेंद्रीकरण सुरुवात होऊ राहिले, डिसेंट्रलाइज होऊ राहिलं. मग द एक्सेंट्रिक आर्टिस्ट पेंटेड परफेक्ट कॉन्सेंट्रिक सर्कल्स अराउंड द कॅनव्हास. एक्सेंट्रिक आर्टिस्ट जो विचित्र आर्टिस्ट होता त्याने काय केलं, परफेक्ट कॉन्सेंट्रिक सर्कल्स काढले. म्हणजे परफेक्ट कॉन्सेंट्रिक म्हणजे काय, समकेंद्री म्हणजे समान सर्कल्स काढलेले. आता हे माझे समान सर्कल नाही आहे, लाईक तुम्ही भावना समजून घेता फक्त. तर त्याने काय केलं, समान सर्कल काढलेले कशासाठी, कॅनव्हाससाठी. कॅनव्हास म्हणजे ते पेंटिंगचा भाग आहे एक प्रकारे. आता कायरो किंवा चेअर म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं म्हणा त्याला. शक्यतो रूट वर्ड्सला काय आपण एवढं हे देत नाही, उच्चार कसा करायचा, स्पेलिंग काय वगैरे. आपल्याला फक्त त्याच्यामुळे पाठांतर होणार आहे म्हणून आपल्याला ते रूट वर्ड्स घ्यायचे आहे. मग कायरो म्हणजे काय असतं, त्याचा अर्थ होतो हँड किंवा हात. मग कायरोप्रॅक्टर असतो म्हणजे तो काय करतो, तो हातांनी मणक्याचे आजार बरा करतो. मग कायरोप्रॅक्टर काय करतो, अ प्रॅक्टिशनर हू ट्रीट्स जॉईंट्स अँड स्पाईन इश्यूज युझिंग देअर हँड्स. म्हणजे हाताचा वापर करून तो काय करतो, मणक्याचे आजार बरे करतो. मग त्याला म्हणतो कायरोप्रॅक्टर. मग कायरोप्रॅक्टर बघितलं आपण. कायरोमॅन्सी काय असतं, कायरोमॅन्सी म्हणजे काय असतं की ते हस्तरेषाशास्त्र. बघा इथं हात दाखवलेला आहे. मग हस्तरेषाशास्त्र म्हणजे हाताच्या रेषा बघायच्या आणि त्याच्यानुसार त्याला काही भविष्य वगैरे सांगू शकता तुम्ही. द प्रेडिक्शन ऑफ पर्सन्स फ्युचर फ्रॉम द लाईन्स ऑन देअर पाम्स. म्हणजे त्याला काय म्हणतात, हस्तरेषाशास्त्र. म्हणजे हाताच्या रेषा पाहून फ्युचर प्रेडिक्ट करणे. प्रेडिक्शन करणे म्हणजे काय करणे, सांगणे किंवा भविष्य वर्तवणे एक प्रकारे. मग कायरोग्राफी असतं. ग्राफी म्हणजे लिहिणे, ते लिहून घेऊ शकता तुम्ही. ग्राफ जो असतो ना, तर ग्राफ तुम्ही ऐकलं असेल, ग्राफमध्ये काहीतरी असं वाकडे तिकडे लिहिलेलं असतं. मग कायरोग्राफी हाताने लिहिणे. मग हँडरायटिंग इज स्पेशली ॲज अ डिस्टिंक्ट फ्रॉम टायपोग्राफी. आता टायपोग्राफी वेगळी असते. आता हे जे लिहिलेलं आहे मी, हे टाईप करून लिहिलं आहे, मग हे टायपोग्राफी झालं आहे. पण मी जर तुम्हाला म्हणलो की हे बघा, हे कायरो शब्द बघा, आता हे काय झालं, हे हस्तलिखित झालं आहे. कारण का मी जस्ट फक्त मी डिजिटली लिहिलं आहे, परंतु हातानेच लिहिलं आहे. मग हे हस्ताक्षर झालं आहे आपलं. कायरोपॉडिस्ट काय असतो, आता कायरो म्हणजे हात आहे, पॉडिस्ट म्हणजे पाय. मग कायरोपॉडिस्ट काय असतो, पायांच्या आजारावर उपचार करणारा तज्ज्ञ असतो. कायरोप्रॅक्टर जसं मणक्यांचा आजार वगैरे बरं करतो ना हातांनी, तसंच कायरोपॉडिस्टसुद्धा असतो. फक्त तो काय करतो, पायांचा आजार आहे किंवा पायांचा आजार जो आहे त्याच्यावर उपचार करायचं काम करतो. आणि लक्षात ठेवा, एलिमेंट, AILMENT, एलिमेंट म्हणजे काय असतं की रोग. हर ब्युटिफुल कायरोग्राफी मेड द हँडरिटन लेटर लुक लाईक अ वर्क ऑफ आर्ट. म्हणजे काय, तिची जी काय ब्युटिफुल कायरोग्राफी हस्ताक्षर आहे त्याने काय केलं आहे की ते लेटर एकदम जबरदस्त किंवा आपल्याला आर्ट वाटलं पाहिजे असं लेटर वाटतं ते. त्यानंतर क्रोनोलॉजी. क्रोनोसचा अर्थ काय होतो, क्रोनोसचा अर्थ होतो काळ. तुम्हाला ज्यावेळेस आपण फर्स्ट शब्द बघितला ॲक्यूट, ॲक्यूट म्हणजे तीक्ष्ण, पहिला शब्द होता आपला, त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं, क्रोनो शब्द किंवा क्रॉनिक डिसीजेस सांगितलं तुम्हाला. मग क्रॉनिक काय होतं की दीर्घकाळ टिकणार होते. मग इथं क्रोनोस म्हणजे काय असतं, काळ. आता वळे शब्द नाही आहे, वेळी शब्द येतो. मग क्रॉनिक काय असतो, दीर्घकालीन, जुनाट. बघा आता परत एकदा याला तुम्ही वाचू शकता तुमच्या स्वतःच्या नॉलेजवर. मग क्रॉनिकचा अर्थ काय होतो, दीर्घकालीन. मग परसिस्टिंग फॉर अ लॉंग टाईम ऑर कॉन्स्टंटली रिकरिंग ऑफन अँड इलनेस. मग क्रॉनिक डिसीजेसच्या अँगलने तुम्ही लक्षात ठेवू शकता, ते दीर्घकालीन डिसीजेस असतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय, आपले डायबिटीज म्हणा किंवा कॅन्सर म्हणा, ही क्रॉनिक डिसीजेस आहे. आपण गेल्यानंतरच हे बरे होतील, म्हणजे आपल्याला पहिले जावं लागेल त्यासाठी. सिंक्रोनाइज म्हणजे काय करणे, दोन्ही गोष्टी एकाच वेळी जुळून आणणे. मग क्रोनाइज म्हणजे काळ किंवा वेळ. सिंक्रोनाइज म्हणजे काय असते, ते एकाच टायमाला जुळल्या पाहिजे. मग कॉज टू ऑकर ऑर ऑपरेट ॲट द सेम टाईम, सिंक्रोनाइज. जे डान्सर असतात ना, जर डान्सर एकटा असेल तर सिंक्रोनाइजची गरज नसते, परंतु जास्त डान्सर जसं असेल तर त्यांचा डान्स जो आहे ना तो एकदम सारखा वाटला पाहिजे, म्हणजे त्यांना सिंक्रोनाइज करण्याची गरज असते. तिथं जुळून आणावं लागेल त्यांना ते डान्स स्टेप्स. क्रोनोलॉजी म्हणजे काय, घटनांचा कालानुक्रम. म्हणजे आप क्रोनोलॉजी समजिये, डायलॉग कदाचित ऐकला असेल तुम्ही कोणी.
तर क्रोनॉलॉजी म्हणजे काय असतं, घटनांचा कालानुक्रम. ॲनाक्रॉनिझम. आता क्रॉनिझम म्हणजे काय, तर घटनाचा कालानुक्रम असतो तो एक प्रकारे, परंतु ॲना शब्द लागला याचा अर्थ ते निगेटिव्ह झालं, म्हणजे काय, त्या शब्दाच्या विरोधार्थ ते शब्द झाला आहे. मग ॲनाक्रॉनिझम काय असतं, अ थिंग बिलॉंगिंग टू अ पिरियड अदर दॅन दॅट इन विच इट एक्झिस्ट. ॲक्च्युअली ते कालविसंगती आहे, ते काली विसंगती झालेलं आहे. कालविसंगती तुम्ही लिहू शकता आणि तुम्हाला जे काही नोट्स प्रोव्हाइड केले त्यामध्ये काहीच चुका नाही, त्याच्यामुळे त्याच्यात काही विषय नाही, काही नाही, तुमच्यासाठी बरोबर करून ठेवले. परंतु इथल्या चुका करता निघणार नाही, इथे एवढ्या चुका आहे आणि शक्यतो ते होणार पण नाही. माझी मराठी टायपिंग नाही माझी चांगली, त्यामुळे ते होणार आहे, त्यासाठी मी आहेच तुम्हाला सांगायला. ठीक आहे. ॲनाक्रॉनिझम काय असतं, कालविसंगती, एवढे शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर सायटो किंवा सायटेट. आता बघा, सायटेट करणे म्हणजे काय, डिक्टेट करणे किंवा सांगणे. मग सायटो म्हणजे काय असते, टू राऊज, समन, आवाहन करणे. आता आवाहन झालं आहे, पण ॲक्च्युअली ते आवाहन करणे किंवा जागृत करणे. मग एखादी गोष्ट एक्साईट करणे. एक्साइटमेंट शब्द तुमच्या सगळ्याचे पाठ आहे, मग हा शब्द तिथला शब्द आहे. उत्तेजित करणे. एक्साईट करणे म्हणजे काय, उत्तेजित करणे. आणि मग इन्साईट करणे म्हणजे काय करणे, इन्साईट करणे म्हणजे काय करणे, भडकावणे किंवा प्रवृत्त करणे. आता इन्साईट जे करतात ना आपले जे पॉलिटिशियन्स आहे, तर ते शक्यतो काय करतात, दुसऱ्या कम्युनिटीच्या विरोधात इन्साईट करायचा प्रयत्न करतात लोकांना, म्हणजे चिथावणी देणे किंवा भडकावणे. मग इन्साईट वगैरे म्हणजे काय, एनकरेज ऑर स्टरअप व्हायलेंट ऑर अनलॉफुल बिहेवियर. इन्साईट करणे म्हणजे प्रवृत्त करणे, भडकावणे. आणि रिसाईट करणे म्हणजे काय असणे, रिपीट अलाउड ऑर डिक्लेम अ पोएम ऑर पॅसेज फ्रॉम द मेमरी. रिसाईट. आता हे पाठांतर करणे, ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना की मला पाठांतर करायचं, याचा अर्थ तुम्ही काय करू राहिला, तिथं रिसाईट करायचा प्रयत्न करू राहिला. रिसाईटची स्पेलिंग लक्षात ठेवा. रिसाईट करणे म्हणजे काय करणे, पाठांतर करणे. द स्टुडंट स्टूड अप प्राऊडली टू रिसाईट द क्लासिक पोएम एंटायरली फ्रॉम मेमरी. म्हणजे काय, तर त्याने जी काही क्लासिक पोएम म्हणलेली आहे त्या डोक्यामध्ये, ती पूर्णतः रिसाईट करण्यासाठी तो उभा राहिलेला आहे. आता पाठीमागचा आवाज जो आहे तो जरा जास्तच येतो आहे. मला शब्द आणखीन 25 घ्यायचे होते, परंतु आपण इथंच थांबू आणि यानंतरचं लेक्चर आपण उद्या मी अपलोड करेन. ह्या आवाजामुळे थोडं थांबावं लागेल. तुम्ही आता ऐकून घेतला हा आवाज. थँक्यू व्हेरी मच.